आणि एकच सांगतो मी की मी आधी एक बोललेलो गोष्ट की माईकमध्ये बोललेलो मी आधी एक इलेक्शन सुरू होतं त्यावेळेस की पैलवान जरी नवीन असलो तरी तालीम मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची तर तालीम आहे, पण शिकायला जे भेटते ते बसतात पण तेवढंच मोठे इथं बसलेले. त्यामुळे मला शिकायला खूप काय काय भेटते आणि पुढं पण मला शिकायला. आणि तुमचं प्रेम आणि आपुलकी माझ्यावरती अशीच राहावी, पूर्ण परिवारावरती अशीच राहावी एवढी मी विनंती करतो. सर्वात पहिले तर मला सगळ्यांचे इथे उपस्थित आहेत तेवढे पण आणि आपल्या अकलूजची जेवढी जनता आहे त्यांचं मला मनापासून आभार मानायचं आहे की मी छोट्यापणीपासून मी माझ्या सर्व घराला जनतेत बसताना त्यांच्यासोबत त्यांच्या सुखादुःखात उठताना बसताना बघितले. आणि ते बघत असताना सुद्धा दादा आम्ही जेव्हा छोटं होतो तेव्हा दादा मला घेऊन जायचे, कोणते छोटेसे उद्घाटन असेल किंवा कोणाचं त्यांचे मित्र असतील त्यांच्या घरी जाणं. आणि तिथून मला हळूहळू कशी आवड लागत गेली जनतेचं काम करायची, समाजकारणाची, हे मला नाही कळालं. आणि यावेळेसची जी लढाई होती आपली, ती अख्ख्या गावाची लढाई होती. आपल्या अस्तित्वाची तर होतीच लढाई, पण ही आपल्या अख्ख्या गावाची लढाई होती. आज जे काही आपल्यावरती आरोप लावले जात होते ते अख्ख्या कोणत्या एका परिवारावरती नाही पण अख्ख्या गावावर लावले जात होते. पण त्याला तुम्ही सर्वांनी मिळून त्याला पाडलं, त्याला तोडून टाकलं. त्यासाठी पण मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी काय आता काय पॉइंट्स बनवलेले नाहीत किंवा मी काय दिलं नाही, कारण की मला तुमच्याशी मनापासून बोलायचं आहे. आता जे माझ्या मनात आहे ते माझ्या इथून तोंडातून बाहेर निघतंय. मी आधीपासून सांगतो तर मला वाटलं पण नव्हतं की वयाच्या 22व्या वर्षी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी पडेल. माझ्यावरती जशीच एवढी मोठी जबाबदारी पडेल हे मला 22व्या वर्षी पडेल असं कधीच वाटलं नव्हतं. मी क्रिकेट खेळायचो. क्रिकेट खेळता खेळता अकलूजमध्ये कोणत्या निवडणुका असतील तर त्या निवडणुका बघत तिथं आपलं थोडंसं आपलं परिवार पुढं लढतंय तर त्यांच्यासोबत आपण उभं राहणं, ह्याच्यासाठीच तेवढंच मनात ठेवून मी सगळ्यांसोबत फिरत होतो. आणि तेव्हा तशीच आवड लागत मी आज इथपर्यंत आलो. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी इलेक्शन आहे, कारण की गेल्या 5-6 वर्षाखाली आज मी त्यावेळेस इथं पण नव्हतो. मी होतो त्यावेळेस बेंगलोरमध्ये क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी गेलेलो. आणि त्यावेळेस माझे वडील स्वतः उभा होते. आणि त्यावेळेस काही झालं असेल तेव्हा माझ्या डोळ्यातनं अश्रू निघत होते. ती खंत होती माझ्या डोळ्यात, एक माझ्या डोळ्यातनं अश्रू निघत होते आणि खंत होती मनात माझ्या की असं कसं झालं, काय झालं. पण मला कधी वाईट वाटलं नाही गोष्टीचं, कारण की आज मी माझ्या वडिलांना सारखं ॲज अ हिरो म्हणूनच बघितलं. त्यांनी कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही. त्यांनी कधी माझ्या गोष्टीसाठी, आणि मलाच नाही पूर्ण गावात कोण जरी आलं त्यांच्याकडे तर त्यांनी कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. आणि अशा माणसाला बोलताना बघणं, त्यांच्याबद्दल टीका होताना बघणं, ते माझ्या मनाला खूप खचत होतं. पण ते होत असताना सुद्धा तो एक ऍक्सेप्टन्स होता मनात की एक होतं की जाऊ द्या, झालंय ते झालंय, पण आपण पुढे चालत राहायचंय. पण 5 वर्षांनंतर ज्या माणसाला मी हिरो म्हणून बघतो, आज ज्या जनतेवरती ते प्रश्न लागले जात होते की त्यांना पाडलं, त्यांच्याच पोराला या मायबाप जनतेने माघारी इथं बसवलं. आणि मी जास्त काय बोलणार नाही. इथून पुढं मी आधीच सांगितलंय की जे काय असेल सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी पुढं गोष्टी करत राहणार आहे. आणि पुढं गोष्टी करत असताना सुद्धा मला काय अडचणी आल्या, काय आलं, तर सगळे आपण मिळून मिसळून काय आपल्याला करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करू. आपल्या गावासाठी करू, गावासाठी एकजूट राहून आपण करायच्यात गोष्टी. आणि एकच सांगतो मी की मी आधी एक बोललेलो गोष्ट की माईकमध्ये बोललेलो मी आधी एक इलेक्शन सुरू होतं त्यावेळेस की पैलवान जरी नवीन असलो तरी तालीम मोहिते पाटलांची. मोहिते पाटलांची तर तालीम आहे, पण शिकायला जे भेटते ते बसतात पण तेवढंच मोठे इथं बसलेले. त्यामुळे मला शिकायला खूप काय काय भेटते आणि पुढं पण मला शिकायला. आणि तुमचं प्रेम आणि आपुलकी माझ्यावरती अशीच राहावी, पूर्ण परिवारावरती अशीच राहावी एवढी मी विनंती करतो. आणि आजची तारीख 21 आहे.
आज हे बोलायला मला वाटते काय चुकीचं होणार नाही की आजचा दिवस अकलूजचा दसरा म्हणून साजरा करण्यात येईल. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.